चला काय जस्ट आलतो घरी आणि बघा नानाने घेतलं बोद्या अख्खी बोन घेतली बघा सगळं जिवंत जिवंत आहे. कसलं हालतान सगळे बघा यांचे पैसे येतात कसलं भारी आहे. अजून एक पिशवी भरले बाहेर होती ती आता द्यायची सोनार पाडला जबर आहे बघा. चला काय जस्ट बोद्या देऊन आल्या आणि आपल्या गावात टाकली गाडी धवायला जाम घाण झाली आणि गर्दी पण नाही 4-5 वाजले नाही ते. चला काय 11:30 वाजले आणि जस्ट गाडी धुवून आल्या. काय आणले तुम्ही? वडापाव अजून समोसा पाव. बाबू शाळेला नाही गेला? नाही हाफ डे होता ना हा? म्हणून हाफ डे होता दर सॅटर्डेला. तर हे गाईस कशात तुम्ही आयुब सर्व माहीत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जस्ट 10 वाजले आणि आपण चाललोय गावात. कारण आज सकाळी उठलेलो 6 वाजता तसं तयारी वगैरे केली ती कॉलेजसाठी आणि कॉलेजला गेलो ना कारण मित्राचा कॉल आला होता. मित्र बोलतो मी नाही जात आणि राजला वाटतं लायसन बनवा जायचं होतं 10 वाजता म्हणून पप्पा नाही गेला. मग त्याच्या बोलतं कशाला जायचं म्हणून आज कॉलेजला नाही गेलो. जस्ट कॉलेजच्या टायमाला उठलेलो आणि तसाच झालेलो. मग आता चाललं हा टाईम असतं म्हणजे 10 वाजले तर हा टाईम असतं आमचा कॉलेज सुटायचा आणि आम्ही जातो नाश्ता करायला. तशीच भूक लागली तसाच मी तर चाललं नाश्त्यावरती बघू काहीतरी खाऊ. जाम भूक लागले. आता कॉलेजला गेलो नाही उद्या संडे येते उद्या बघू उद्या गेलो तर जाऊ तरी आणि मग मंडेला वापस जाऊ कॉलेजला. चला आता जाऊ पहिला नाश्त्यावरती. चला चला काय डब्बा घेतला. तू काय घेतले? मेंदूवडा घेतले मेंदूवडा घेतले. तर आता फटाफट नाश्त्याला काय शालीन चालवली नाही सुट्टी आहे पण मला वाटलं झालं मिस्टेक माझी सारखा झाली. आज मी कॉलेजला गेलो नाही. रोज जायच नाही ना सगळं चला घेऊया उत्तप्पा. चला काय जस्ट आलतो घरी आणि बघा नानाने घेतलं बोद्या अख्खी बोन घेतली बघा सगळं जिवंत आहे. कसलं हालतान सगळे बघा यांचे पैसे येतात कसलं भारी आहे. अजून एक पिशवी भरले बाहेर होती ती आता द्यायची सोनार पाडला जबर आहे बघा. किती मोठं तनिक असलं भरलेलं सगळं. चला तर ते कोणा द्यायचे विचारता आला तर चला काय जस्ट त्याला सोनार पाडला चला उद्या जायचं होतं. चला काय जस्ट उद्या देऊन आल्या आणि आपल्या गावात टाकली गाडी धवायला जाम घाण झाली आणि गर्दी पण नाही 4-5 वाजले नाही ते तितकी गर्दी असते ना. तर 3 फुलं धावून झाले आणि या 5 बाईक तशी एक झाले आणि कपडा मारतो धावता मस्त फटाफट ते धावतील. मी धावता बोलता ते धावतील फटाफट. चला चला 11:30 वाजले आणि जस्ट गाडी धावून आल्या. काय आणले तुम्ही? वडापाव अजून समोसा पाव. बाबू शाळेला नाही गेला? नाही हाफ डे होता ना हा? म्हणून हाफ डे होता दर सॅटर्डेला अपडे असतं का? ट्रॅफिकची मुळे गावात आज इतक्या लवकर आले. चला आज नुसतं नाश्ता सकाळी पण गेलं ना आत्ता पण आहे बघा. वडापाव नका समोसा पाव. चला खाऊन घेऊया फटाफट. तर चला वेळेस दुपारच्या वाजल्यात 1 आणि जस्ट आलो घरी पप्पासोबत. आता कुत्रा जेव्हा द्यायचं ते पण भुकलं असते. 1 वाजले. सकाळपासून फक्त चाय बोलता दूध दिलता आणि मी चाय पिऊन गेलो. तर चला त्यानं पण देता आणि आपण पण जेवून घेऊया. इथं नाही म्हणजे आता घरात असेल बाहेर पण म्हणजे कुठेतरी गेलं असेल म्हणजे बाहेर पाठीमागे. तर चला त्याला जेवण घेऊन आपण पण करू. तर चला गाडी जस्ट वाजलेत 5 आणि जस्ट उठलो आणि बघा ही चालतं बघा किती. कुठे गेली ती पण वाटतं फिरून आले. चले आतमध्ये. तर जस्ट घेतले चाय. ये
छोटेसे गॅपमधून जातं तरी तो हे लावले फ्लाय तरी पण जाते. तर मस्त घेतले चाय, जस्ट उठलोय आणि चाय ठेवलेला. तर चला चाय वगैरे पिता फटाफट आणि हिला पण काहीतरी देतात आता बिस्किट वगैरे. तर चला काय संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आपण चालू आहे फोटो शॉपमध्ये. मस्त वगैरे क्लायमेट आहे बघा. तर चला जाऊया फटाफट. आज रिचार्ज वगैरे मारायला शिकता इतके दिवस जाता काय करत नाही म्हणजे आता फोटो काढायला तर शिकले. आता फक्त रिचार्ज आणि अकाउंटमध्ये पैसे कसे पाठवायचे ते आणि बराच जाम काही पण बाबाचे कॅम्प्युटरमध्ये जाम काही पण करता येतं. पण सध्या 2-3च शिकू. पहिले रिचार्जचं शिकायला लागेल आणि अकाउंटला पैसे कसे पाठवायचे ते. तर चला अकाउंट नंबर लागतो वाटतं. तर चला जाऊ आणि शिकू फटाफट. तर चला काही जेवढं व्हिडिओ शॉपमध्ये आणि आता जकास मला रिचार्जचा शिकवणार बोलता. हां पहिले लॉटरीची होतं ना. हां मेन म्हणजे आपल्याला कपडा दिला तर त्या दिवशी आपण व्हाईटवाला तो आणायचा. नशीब आठवण दिली जकासने. कालच जायचं होतं आपल्याला, काल विसरलो. तर चला आता जाऊया. जकासोबत चाललं. तर चला काही जस्ट आलोय आणि कुत्रा बघा रॉटविलर. कितना हुआ? 40. धैर्य डॉग व कसला बाबो रॉटविलर नाही. चमकतो बघ कसा तो हस्ती कुठे आहे तो बघतो. तो बघा कसला सेम आपल्या स्नो सारखा. त्याला केसा बघ काही वारून ठेवले. यो एक तो एक तो भारी आहे. केस बघ मस्त. योच खाली वाटतं. तर चालला काही जस्ट घेतले शर्ट लॉन्ड्रीन देण्याचं म्हणजे ते दिवशी आम्ही घालता फालुदा त्याचं डाग पडलेलं आणि मग ते आपण घरात धवलं बाकी वाट लागतं मशीनमध्ये टाकल्यावरती प्लस कलर पण निघतं म्हणून हा दिला लॉन्ड्रीमध्ये एकदम. पण किती 40 रुपये घेतात बाबा. पहिले 50 घेतलेलं आता 40. चांगलं. ब्लॅक शर्टचं 50 आणि आता 40. जाम पैसे लागतात लॉन्ड्रीमध्ये. तो आपण इस्त्रीला तिथं तेवढं दिलं तर बाबा 1000 रुपये लागतील मला तरी असं वाटतं. तर यो आणि ब्लॅक शर्ट दिला. ब्लॅक शर्ट कवा आपण परवा दिवशी घेतला ना आणि यो दिला. तर चला आता जाऊ फोटो शॉपमध्ये. तर चला काही 9:30 वाजलेत आणि जे फोटो शॉपमध्ये आले आपल्या बाई शिकवणार होता. व्यवस्था नाही इथं नंबर टाकायचा टाकला मग इथं कार्ड सिलेक्ट करायचं असतं. पुढचा कार्ड त्याला विचारत ना ते सांगते मला ते इथं किती रुपयाचा टाकायचं काय टाकायचं समजतेच ते इथे आपण मग रिचार्ज करायचं तर तो सगळं होतं. अजून काय असतं अजून प्रिंटचा पण असतं. पहिले आज नाही थांब आज रिचार्ज शिकता आणि मग उद्या वेगळं शिकता. उद्या प्रिंट शिकू. हां उद्या प्रिंट काढायचं. तर चला सध्या तर रिचार्ज करायला शिकतात. तर चला काही रात्रीचे 10 वाजले आणि लवकीचा मन झालता बाऊल खायचा. मन झालं म्हणजे काहीतरी खायचा. लगेच जकाच बोललं जा मला पण आत मध्ये मस्त कॉन्ट्रीब्युशन काढले आणि आता आम्ही चालल्या रॉयल डेझर्टला पेंटरवर कॉलेजच्या सामने खाऊ गल्लीमध्ये. तर चला काही सर्व पेंडरकडची खाऊगलीच बंद आहे. हे बघा जस्ट आलो इथे शोरमा खायला एकच आणि हा एक 2च बंद. आज काय आज शनिवार तरी बंद आहे सर. आता घेऊ एक शोरमाची ऑर्डर तर दिली 2. चला तर चला काहीच जाम टाईम झाले 10:30 वाजलेत आणि निघालो खाऊन. आणि तो रॉयल डेझर्ट पण बंद झाला. जकासला पाहिजे होता तो पण आता बोलेल घरी गेल्यावरती कारण त्याची इच्छाच झाली म्हणजे खायची. तर चला जाऊ दे नेक्स्ट टाईम आता जाऊ तेव्हा आणू. आता जाम व्हरायटीचे असतात बाऊच
तीन चार आम्ही मागच्या गेले तर 2 घेतलेल्या वाटतं. आणि आता या जाऊ आणला तर 3-4 घेऊ. तर चला जस्ट आता जाता यायला सोडायला जस्ट गावामध्ये जाऊ 5 मिनिटामध्ये याला पोहोचेल. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.